मकर संक्रांत म्हणजे घरोघरी खमंग तिळाचे लाडू, चिक्की, तीळ पापडी असे तिळाचे गोड गोड पदार्थ तयार केले जातात. लहान थोर मोठे सगळ्यांना तिळगुळांचा आनंद मस्त घेता येतो. पण अशामध्ये काय होतं, मधुमेह रुग्णांना गोड पदार्थांपासून दूर राहावं लागतं. तिळाच्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना हे पदार्थ खाता येत नाही. पण मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल शुगर फ्री तिळाची चिक्की बनवता येईल, ही पद्धत मी आज सांगितलेली आहे. तर संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता इथे मी घेतलेले आहेत तीळ. हे मी पॉलिश केलेले तीळ घेतलेले, तुम्ही बिना पॉलिश केलेले सुद्धा घेऊ शकता. हे बघा, इथे मी हा 1 कप ह्या कपाने मेजर करून घेतलेले तीळ बरोबर. त्यानंतर इथे मी चिक्कीचा गूळ न वापरता जी नॉर्मल काळी ढेप मिळते ना मार्केटमध्ये, तोच गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, जेणेकरून तो पटकन मेल्ट होईल. त्याचबरोबर मी इथे घेतलेले 1 चमचा साजूक तूप. आता सर्वात पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. तीळ आपल्याला मीडियम हीटवरती चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. आणि कंटिन्यू असं परतवत राहायचे, जेणेकरून आपले तीळ खाली लागून जळणार नाहीत. आता आपले तीळ हे बघा मस्त भाजून झालेले आहेत, त्याचा कलर पण मस्त चेंज झालेला आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर पाक करायच्या अगोदर इथे मी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर इथे आपल्याला तूप लावून घ्यायचे, कारण नंतर बाकी चिक्की ह्यावरच आपण पसरवणार आहोत. नंतरची जी प्रोसेस असते ना, ती आपल्याला खूपच फास्ट करावी लागते, म्हणून ही आधीच आपल्याला पूर्वतयारी अशी करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे हे पोळपाट असं मस्त तुपाने ग्रीस करून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये मी साजूक तूप घालून घेते, त्यात गूळ घालून घ्यायचा आहे आपल्याला. हा गूळ मी तीळ ज्या कपाने मेजर केला होता ना, त्याच कपाने तुम्हाला हे प्रमाण घ्यायचे. तुमच्याकडे जर असा कप नसेल तर घरातल्या कोणत्याही वाटीने दोन्ही जिन्नस सेम प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. आता हा गूळ आपल्याला स्लो गॅसवरती असा कंटिन्यू असा हलवत पातळ करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला गूळ आता मस्त पातळ झालेला आहे आणि त्यात एकही गाठ राहिलेली नाहीये. तुम्ही बघू शकता, हे बघा, अजिबात याच्यामध्ये गाठ राहिलेली नाहीये. आता आपला गूळ पातळ झालेला आहे, पण अजून पाक झालेला नाहीये. तर अजून आपल्याला ह्याचा पाक होईपर्यंत असाच कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे असंच परतवत राहायचं आहे आपल्याला. हे बघा, आता पाक जेव्हा तयार व्हायला येतो तेव्हा असेच बुडबुड येतात गुळाला, म्हणजेच हे बघा अशाच प्रकारे फेस येतो आपल्या पाकाला. आता पाक झाला की नाही कसं ओळखायचं, तर एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडासा पाक टाकायचा आणि हे बघा पाकाची अशी गोळी करून ती त्याच वाटीत अशी आपटून बघायची. ती कडक झाली पाहिजे, पण अजून ही बघा ही गोळी आपली अशी लांबते, म्हणजे अजून आपला पाक तयार झालेला नाहीये. तर परत थोडा वेळ आपण पाक शिजवून परत चेक करायचं. तर हे बघा, आता आपली गोळी पण होते आणि त्याचा आवाज पण होतो, शिवाय ते कडक सुद्धा झाली, म्हणजे आपला आता परफेक्ट पाक तयार झालेला आहे. ह्याशिवाय अजून पाक आपल्याला शिजवायचा नाहीये. त्यानंतर आता भाजलेले तीळ पाकात घालून छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे. आता यानंतर जी प्रोसेस करायची ती आपल्याला थोडीशी फास्ट करायची. हे बघा, सर्व साईडने हे असे तीळ असे मस्त पाकामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं. ह्या टायमाला मी इथे गॅस बंद केलेला आहे, तुम्ही हे गॅस बंदच करून करायचे. तीळ मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे बॅटर तूप लावलेल्या पोळपाटावर टाकायचे आणि स्पॅच्युलानेच असं मस्त हळूहळू पसरवून घ्यायचे. तुमच्याकडे जर स्पॅच्युला नसेल तर तुम्ही घरातील वाटीला तूप लावून त्याने सुद्धा हळूहळू पसरवू शकता. त्यानंतर इथे मी तूप लावलेलं लाटणं घेतलंय. लाटण्याने आता हे बघा असं सर्व साईडने अलगद अशी पोळी लाटून घ्यायची, म्हणजे पसरवून घ्यायची. मी जास्त जाड पण लाटलेली नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मीडियमच लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आता चिक्की पाडायला इथे मी घेतलेला आहे पिझ्झा कटर. जर तुमच्याकडे हे कटर नसेल तर इथे तुम्ही करंजी कटर किंवा सुरीने सुद्धा चिक्की कट करू शकता. तर इथे मी उभ्या आणि आडव्या अशा दोन्ही साईडने इथे मी चिक्की कट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर ही चिक्की आता आपल्याला एक 10 मिनिट साईडला ठेवून द्यायची. त्यानंतर हे बघा किती अलगद आपल्या चिक्क्या अशा मस्त निघतात, त्याला कुठलीही मेहनत करावी लागत नाहीये आणि सहजच ह्या अशा मस्त तुटतायत सुद्धा. तुम्हाला मी एक चिक्की तोडून दाखवते. हे बघा, आपली चिक्की अशी मस्त अलगद अशी तुटते, अशी जास्त तिला मेहनत घ्यावी लागत नाहीये. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या एका नवीन रेसिपी बरोबर. थँक्यू.